होतो, हा जो पूर्वपक्षाचा सिद्धांत आहे त्याचं खंडन चालू आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की मोक्षप्राप्तीसाठी कर्म करावं लागतं, त्याने मोक्ष प्राप्त होणार नाही. जर हा सगळा संसारबंध जर अध्यस्त असता तर त्याची ज्ञानानिवृत्ती झाली असती, पण संसारबंध अध्यस्त नाही, तो कसा आहे, सत्य आहे. त्याच्यामुळे ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही, त्यासाठी कर्म करावं लागेल. मग मनुष्याने कोणतं कर्म करायचं तर त्याच्यामध्ये काम्य कर्म आणि निषिद्ध कर्माचा त्याग करायचा आणि नित्यनिमित्त कर्माचा अनुष्ठान करायचं, आलं लक्षामध्ये. आणि एखादा दोष घडला तर त्याच्यासाठी त्या दोषाच्या निवृत्तीसाठी काय करायचं, प्रायश्चित्त कर्म करायचं. मग त्याच्या सगळ्या कर्माचा अभाव होऊन जाईल आणि कर्माचा अभाव झाला त्याला जन्म प्राप्त होणार नाही आणि जन्म अभाव त्याला मोक्ष प्राप्त होऊन जाईल, असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं असं नित्यनिमित्त कर्माचं अनुष्ठान केलं की त्या नित्यनिमित्त कर्मापासून काय पाप उत्पन्न होत नाही, पुण्य उत्पन्न होत नाही. पण ते जर केलं नसतं तर त्याच्यापासून काय झालं असता, दोष झाला असता, पाप झाला असता. फक्त त्या पापाचा प्रतिबंध होतो त्याचं अनुष्ठान केलं तर, आलं लक्षामध्ये. मग आता त्याचं खंडन वेदांती करतात की अहो म्हटले न करणं हे अभावरूप आहे. नित्यनिमित्त कर्म जर नाही केलं तर न करणं हे कसं आहे, अभावरूप आहे. त्या अभावरूप कर्मापासून भावरूप पापाची उत्पत्ती कशी होईल, अभावापासून भावरूप कुठलं कार्य निर्माण होत नसतं, हा सिद्धांत आहे, आलं लक्षामध्ये. आणि हे तुमचं म्हणणं म्हणजे की त्याच्या सुद्धा विरोध आहे. ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते असतः, असतः भाव हा न विद्यते. असतापासून भाव पदार्थ कसं काय उत्पन्न होईल का, उत्पन्न होत नाही, लक्षामध्ये. कथम असतः संजायते, श्रुती म्हणते असतः कथम संजायते, असतापासून कसं काय उत्पन्न होईल, काय होईल का, काही उत्पन्न होत नाही. म्हणून असतापासून भाव काही निर्माण होत नसतं, अलक्षामध्ये. असं त्यांचं खंडन केलं, अलक्षामध्ये. हां, आणि आता दुसरं अजून ते म्हटले होते, काय म्हटले होते की संचितामध्ये असणारं जे काम्यकर्म, काय संचितामध्ये असणारं जे काम्यकर्म आहे त्या काम्यकर्माचा फलिच्छेचा अभाव झाला की ते फलिच्छेच्या अभाव मात्रानंच काय होत जातो, त्या कर्माचं फल त्याला प्राप्त होत नाही. काम्यकर्माचं फल त्या पुरुषाला प्राप्त होत नाही. कशानं, त्याला वाटलं की आता आपल्याला याचं फल नको असेल, त्याला म्हणजे अनिच्छा निर्माण झाली फलाची, इच्छेचा अभाव झाला की त्याला ते फल प्राप्त होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं, आलं लक्षामध्ये. पण हेही त्यांचं म्हणणं बरोबर नाही. का त्यांचं ते म्हणणं बरोबर नाही तर त्याचं आता सांगतात की जन्मांतरीच्या काम्यकर्माचं फल इच्छेच्या अभावानं होत नाही, हेच ना, हे बोलणं युक्त नाही. इच्छेचा अभाव झाला म्हणजे अनेक जन्मामध्ये केलेले जे काम्यकर्म त्याचं फल प्राप्त होत नाही असं तुम्ही बोलू लागले, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही, युक्त नाही. कारण कर्मबीजापासून, ऐका, कर्मापासून, कर्मबीज ते काय, कर्मापासूनच सगळे भोग होतात ना नंतर सगळे, म्हणून त्याला बीज म्हटले कर्माला. तर कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. किती अंकुर उत्पन्न होतात, 2 अंकुर उत्पन्न होतात. कर्म केलं, ऐका, कोणतं कर्म करा, विहित कर्म करा किंवा निषिद्ध कर्म करा, त्या कर्मापासून 2 कर्माचे अंकुर उत्पन्न होत असतात. एक काय होत असतं, एक त्याच्यापासून वासना तयार होत असते, संस्कार तयार होत असतात. काय संस्कार तयार होत असतात, कशाचे, तत्सदृश कर्म करण्याचे संस्कार तयार होत असतात. समजा एखाद्याने दारू प्याला, दारू पिण्याचं हे निषिद्ध कर्म घडलं की त्या दारू पिण्यापासून 2 कर्म घडलं म्हणजे 2 अंक उत्पन्न होतात. काय होतात ते सांगतो तुम्हाला. एकदा दारू प्याला की त्याला पुन्हा प्यावी वाटते, कारण ते कर्म घडल्यानंतर त्या कर्मानं त्याच्या अंतःकरणामध्ये संस्कार उत्पन्न होत असतात त्या कर्माचे, आणि ते संस्कार पुन्हा तेच कर्म करण्यामध्ये त्याला पुन्हा प्रवृत्त करत असतात. एकदा प्यायला की पुन्हा तिकडे प्रवृत्त होतं. जसे जनावर असतं बघा, जनावर असं चलत 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 गेलं आणि पिकात गेलं, पीक त्यानं खाल्लं थोडंसं, त्याला मग ती बोला की हाणून आणतो परत, मग पुन्हा त्याला एकदा खाली पुन्हा त्या दिवस आवडतं, जवळतं की नाही. हां, विषय भोगले, जे विषय भोगले ते पुन्हा पुन्हा भाव वाटतं की नाही, भाव वाटतात. म्हणजेच
त्या विषयभोगापासून म्हणजे ते कर्म करण्यापासून तसं कर्म करण्याचे संस्कार चित्तात निर्माण होत असतात आणि तेच संस्कार पुन्हा आपल्याला त्याच कर्मामध्ये काय करत असतात, प्रवृत्त करत असतात. तत्सदृश कर्म करण्याची जी वासना, ही वासना निर्माण होत असते कर्म करण्यापासून. आज लक्षामध्ये समजतंय का? आणि नुसतं तेवढंच नाही होत, दुसरा एक अंग उत्पन्न होत असतो की ते कर्म केल्यानंतर त्याला त्या कर्माचं एक पाप आणि पुण्य नावाचा अदृष्ट तयार होत असतं. निषिद्ध कर्म जर केलेलं असेल तर त्या निषिद्ध कर्मापासून पाप नावाचा अदृष्ट तयार होतो. विहित कर्म केलं असेल तर पुण्य नावाचा अदृष्ट तयार होत असतं आणि ते पाप पुण्य आपल्याला नंतर त्याचं फल देत असतं. पुण्य स्वर्ग प्राप्ती करून देतं, पाप नरकाची प्राप्ती करून देतं. समजतंय का? हा, म्हणजे कर्म केल्यापासून दोन अंक उत्पन्न व्हायला लागले, एक वासनारूपी अंकुर आणि दुसरा पाप पुण्य रूपी अंकुर. हा लक्षामध्ये हे दोन अंक उत्पन्न होतात. आता ऐका थोडंसं, आता आपल्याला ते जे दोन अंकुर आहेत ते दोन अंकुर नष्ट करायचे असतात. त्याच्यातला एक अंकुर आपल्याला आपल्या प्रयत्नाने म्हणजे पुरुषाच्या प्रयत्नाने नष्ट करता येतो. कोणता? जो कर्म केलं की त्या कर्मापासून त्या कर्माचे जे संस्कार चित्तात तयार होतात आणि ते संस्कार पुन्हा आपल्याला त्याच तसल्याच तर सदृश कर्मामध्ये काय करतात, प्रवृत्त करवतात. एखाद्याने पुण्य केलं, दान दिलं की त्याला पुन्हा ते त्या कर्माने जे संस्कार तयार होतात त्या संस्काराने पुन्हा दान द्यावं वाटतं. पुन्हा दान देण्याच्या कर्मामध्ये त्याला काय करतात, प्रवृत्त करीत असतात ते संस्कार. लक्षामध्ये मग हे जे संस्कार आहेत, आपण जे कर्म करतो त्या कर्मापासून निर्माण होणारे संस्कार त्यालाच वासना म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, वासना म्हणतात. तर ती वासना आपल्याला नष्ट करता येते पुरुष प्रयत्न. कशी नष्ट करता येते? सत्संगतीमध्ये गेलो, सत्संगतीमध्ये राहिलो, संतांच्या जवळ राहिलो, त्यांचे विचार ऐकले, त्यांचा सत्संग नेहमी केला की जी निषिद्ध कर्माची जी वासना असते, जे संस्कार असतात ते आपल्याला कमी होतात. कमी चांगल्याच्या संगतीत राहिले ते संस्कार कमीच होणार आहेत ना. समजते का? काय होणार आहेत? कमी होणार आहेत. आणि जे विहित कर्माचे संस्कार आहेत त्याच्यात काय होते, वृद्धी होते, वाढ होते. म्हणजे एवढ्या बाबतीत संस्कार घालवण्याच्या बाबतीत आपल्या चित्तातले जे कर्माचे संस्कार आहेत, निषिद्ध कर्माचे संस्कार, ते संस्कार घालवण्यासाठी पुरुष प्रयत्न सतत आहे. सत्संगतीमध्ये जाऊन, सत्संगतीमध्ये राहून तिथं विहित कर्म करून जे निषिद्ध कर्माचे संस्कार आहेत ते काय करता येतात, नष्ट करता येतात. तेवढ्या बाबतीमध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. पण कर्म घडल्यानंतर जो त्या कर्मापासून दुसरा अंग उत्पन्न झालेला असतो, कोणता? पाप पुण्याची उत्पत्ती झालेली असते. ते पाप पुण्य एकदा उत्पन्न झालं की ते मनुष्याला प्रयत्नाने नष्ट करता येत नाही. स्वतःच्या प्रयत्नाने ते पाप पुण्य त्याला नष्ट करता येत नाही. मग तेच जे अदृष्ट आहे, पाप किंवा जे काही पुण्य उत्पन्न झालेलं आहे कर्म केल्यानंतर, ते त्याला भोगावंच लागतं. ते त्याला भोगावंच लागतं. कर्म एकदा निर्माण झालं की पुन्हा ते कर्म कुणालाच चुकत नाही, ते भोगावंच लागतं. कर्माचं फल त्याला कुणीही असो, फक्त ज्ञानी पुरुष सोडून अज्ञानी सर्व जीवांना, कुणी असो, किती संसारातला किती मोठा असो, त्याला ते कर्माचं फल भोगावंच लागतं. कर्म भोग दिल्याशिवाय संपत नाही. प्रयत्न करून करून ते कर्म नष्ट होत नाही. म्हणजे कर्म म्हणजे कर्मापासून निर्माण झालेला अदृष्ट पाप पुण्य नष्ट होत नाही, ते फल देणारच. हा सिद्धांत, हा काय सिद्धांत. आणि जर एखाद्याने काम्य कर्म केलं, सकाम कर्म केलं, त्याच्यापासून पुण्य तयार झालं, काय झालं? आणि हे काय म्हणतात पूर्वपक्षी की त्या पुण्यकर्माचं फल त्यांना वाटलं किंवा आता आम्हाला त्याचं फल नको, म्हणजे ते त्यांची इच्छेचा अभाव झाला, त्या फलाच्या इच्छेचा अभाव झाला की त्यांना ते फल प्राप्त होत नाही असं म्हणतात. ग्रंथकार म्हणतात की त्यांना ते फल भोगावंच लागतं.
कर्म झालं, कर्मापासून जे दुसरा अंकुर निर्माण झाला अदृष्ट नावाचा, मग त्याचं फल त्याला काय करावं लागतं, ते भोगावंच लागतं. तिथं पुरुष प्रयत्न काही चालत. पण हे न जाणता हे पूर्वपक्षी म्हणतात की त्यांना इच्छेचा अभाव झाला की त्यांना फल प्राप्त होतं. हे त्यांचं अज्ञान, हे त्यांचं काय अज्ञान. बघा चला, आता जन्मांतरीच्या काम्य कर्माचं फल इच्छेच्या अभावानं होत नाही हे बोलणं युक्त नाही. कारण कर्मबीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर तत्सदृश कर्म करण्याची वासना तयार होत असते आणि दुसरा अंकुर म्हणजे काय, पाप पुण्यरूप अदृष्ट निर्माण होत असतं. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती घडत असते. कळलं का? वासनेपासून शुभ वासना असेल तर शुभ कर्मात प्रवृत्ती होईल, अशुभ वासना असेल चिंता तर ती काय करेल, अशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती करेल. आणि धर्माधर्मापासून काय होत असतं, सुख दुःखाचा काय होत असतो, भोग उत्पन्न होत असतो. त्याच्यामध्ये अशुभ वासना अंकुर असेल चित्तात तर त्याचा सत्संगादी उपायानं नाश होईल. सत्संगती वगैरे केली तर इत्यादी उपायांनी त्या अशुभ वासनेचा काय होईल, नाश होईल. आणि शुभ वासना अंकुर असेल तर तो दृढ होईल. तो काय होईल, दृढ होईल तो शुभ वासना अंकुर. म्हणून पुरुषाच्या इच्छेनं आणि साधन सामग्रीनं दुष्ट प्रवृत्तीला हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न कसा आहे, सफल आहे. परंतु भोग देण्याला बलवत्त असं हेतू जे धर्म अधर्म अदृष्ट म्हणजे पाप पुण्य रूप अदृष्ट त्याची फलभोगा वाचून कर्म आचरणानं किंवा इच्छेच्या अभावानं निवृत्ती होणार नाही. नुसती इच्छेचा अभाव झाला म्हणजे ते इच्छेच्या अभाव मात्रच लगेच ते फल प्राप्त होत नाही असं जे तुमचं म्हणणं हे चुकीचं आहे. त्याला ते फल होणारच आहे. म्हणून प्रारब्धातील शुभ अशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, कळलं का? शुभ आणि अशुभ अशा कर्मामध्ये प्रवृत्ती निर्माण करणारा जो एक वासना अंकुर आहे ना कर्माचा, तितक्या अंशात त्याला नष्ट करण्याच्या बाबतीत तेवढ्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न कसा आहे, सफल आहे. आणि धर्माधर्म दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न कसा आहे, व्यर्थ आहे. तो प्रारब्ध अंशच बलवान आहे. मग त्याचं ते प्रारब्धात आलेला जो अंश आहे ते पाप पुण्य तेच बलवत्तव्य आहे, ते फल देतच असतं. त्याची भोगानेच निवृत्ती होते. त्याची निवृत्ती कशाने होते, भोगानेच निवृत्ती होते. ती भोगूनच संपलं जातं. प्रारब्धाच्या या दोन अंशाचं ज्यांना यथार्थ ज्ञान नसतं असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान की प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परामध्ये वाद करीत असतात. यांना ज्ञानच नसतं. ते म्हणून प्रारब्ध बलवान आहे का पुरुष प्रयत्न बलवान आहे, तर त्याचं असं असतं प्रारब्धात आपल्या म्हणजे कर्मापासून निर्माण झालेला जो वासना असते, वासना घालवण्यामध्ये पुरुष प्रयत्न बलवान. पुरुष प्रयत्नाने जी वासना घालवू शकतो, निषिद्ध कर्म प्रवृत्ती करवणारी वगैरे जी वासना असते ती पुरुष प्रयत्नाने निवृत्त करता येते. परंतु जे त्या कर्मापासून अदृष्ट निर्माण झालेलं असतं त्या अदृष्ट पुरुष प्रयत्नानं काय करता येत नाही, निवृत्त करता येत नसतं, नष्ट करता येत नसतं. ते अदृष्ट आपल्याला फल देतच असतं. समजलं का? हे रहस्य लोकांना कळत नाही. मग प्रेम भांडण करीत बसतात. नाही काय म्हणतात प्रारब्ध बलवान नाही काय म्हणतात पुरुष प्रयत्न बलवान. एका अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे, एका अंशामध्ये व्यर्थ आहे. समजलं का? प्रारब्ध बलवान की पुरुष प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परामध्ये वाद करीत असतात. असो या प्रकारानं अज्ञानी जीवांना फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानाला मात्र संभवते. काय? भोगा वाचून कशाची निवृत्ती, कर्माची निवृत्ती ज्ञानी पुरुषाला मात्र काय होते, संभवते. कारण बघा ज्ञानी पुरुषाला कर्म त्यांनी ज्ञानी पुरुष म्हणजे कर्म घडलेलं असतं ते कर्माचं जे अदृष्ट त्याचं त्याला फल भोगावं लागत नाही. ज्ञानी पुरुषाला पाप पुण्य निर्माणच होत नसतं, त्याला ते भोगावं लागत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानाला मात्र संभवते. कारण त्याला कशी काय संभवते बघा,
कर्ता कर्म आणि त्याचं फल ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत. त्या विद्येचं ज्ञान विरोध आहे, म्हणून माया कल्पित कर्माने त्याचा ज्ञानाने नाश होतो किंवा बाद होतो. कर्ता कर्म आणि फल, कर्म करणारा त्यानं केलेलं कर्म आणि त्या कर्माचं प्राप्त होणारं फल हे तिन्ही ज्ञानाच्या दृष्टीनं खोटे असतात, खरे नसतात. ते अविद्येनं कल्पित आहेत असं तू जाणत असतो. कशानं कल्पित आहेत? अविद्येनं कल्पित आहेत असं तू जाणत असतो. आणि ज्या अविद्येनं हे कर्ता कर्म आणि फल कल्पित आहे, म्हणजे कर्त्याचं कर्माचं आणि फलाचं कारण कोण आहे? अविद्या. ती अविद्या आत्मज्ञान प्राप्त करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून यांनी घालवलेली असते. काय घालवली असते? अविद्या. अविद्या घालवली की जी अविद्या कर्त्याला कर्माला आणि फलाला कारण. आता ती अविद्याच गेली म्हणजे कर्त्याचं कर्माचं आणि फलाचं जे कारण अविद्या, ती अविद्या ज्याची नष्ट झाली त्याचं कार्य ह्याला काय बाधा निर्माण केली? ज्ञानाने ते अविद्या ज्यांनी घालवलेली आहे त्या ज्ञानीपुरुषाला, त्या ज्ञानीपुरुषांनी त्या अविद्या कर्म आणि फलाला त्याचा त्यांनी बाद केलेला असतो. बाद अविद्येचा नाश करून त्या पदार्थाचा त्यांनी काय केलेला असतो? बाद केलेला असतो. बाद केलेला असतो म्हणजे हे सगळे पदार्थ मिथ्या आहेत असं त्यांनी जाणलेलं असतं, खोटे आहेत असं जाणलेलं असतं. बरं, तर हे पदार्थ सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत. त्या अविद्येचे ज्ञान हे विरोधी आहे. अविद्येचे विरोधी कोण आहे? ज्ञान. आणि म्हणून अविद्या कल्पित असे जे कर्माधिक त्यांचा ज्ञानानं काय होतो? बाद होतो. बाद. कळलं का? नाश होतो इथं नाश नाही, पण बाद घ्यायचा आपण काय? बाद होतो. जसं स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात, ऐका, मनुष्य झोपतो का नाही आणि निद्रेत दोष निर्माण होतो, आणि निद्रेत दोष निर्माण झाला की स्वप्न पदार्थ दिसतात. मग ते स्वप्न पदार्थ होतं कशाने होतात? जागृती झाली, जागा झाला मनुष्य जागा झाला की त्या जागृतीच्या योगानं निद्रा नष्ट होते. काय नष्ट होते? निद्रा. आणि स्वप्न पदार्थाला कारण कोण असते? निद्रा. ती निद्राच नष्ट झाल्यावर स्वप्न पदार्थ राहतात का? त्याचा बाद होतं. तसं कर्ता कर्म आणि फल याला कारण असणारी अविद्या ज्ञानानं नष्ट झाली की त्या अविद्येचे कार्य असलेले कर्ता कर्म आणि फल यांचा काय होऊन जातो? बाद होतो. लक्षामध्ये स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनंच काय होतो? अभाव होतो. आणि मृगजलाचा बाद होतो. तसं अविद्यारूप निद्रेनं कर्ता कर्म फल यांचाही ज्ञानरूप जागृतीमध्ये अविद्येच्या निवृत्तीनं काय होतो? बाद होतो. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायानं अविद्येची निवृत्ती होत नाही. अविद्या घालवायची असेल तर कशाने जाईल बरं? आत्मज्ञानानं. अविद्येची निवृत्ती विद्येशिवाय कशी जाईल? विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, आत्मविद्या, त्याच्याशिवाय त्याची निवृत्ती कशी काय होईल? दुसऱ्या कशानेही अविद्येची निवृत्ती होत नाही. आणि जर केवळ इच्छेच्या अभावानंच कर्मफल भोग होत नाही असं म्हटलं, इच्छेचा अभाव झाला की त्याला कर्माचं फल प्राप्त होत नाही असं म्हटलं, तर मग ईश्वर संकल्प मिथ्या होऊन जाईल. ईश्वराचा संकल्प म्हणजे ईश्वराची इच्छा ही खोटी ठरत. ईश्वराचा संकल्प आहे काय? की अज्ञानी जीवाला त्यांनी केलेल्या कर्माचं फल झालंच पाहिजे, त्याला ते फल भोगलंच पाहिजे त्यांनी, अशी ईश्वराची इच्छा आहे. की मग ईश्वराची इच्छा त्याला ईश्वराचा संकल्प खोटा होऊन जाईल जर त्याला इच्छेच्या अभावानं जर फल नाही प्राप्त झालं तर. समजतंय का? ईश्वर संकल्प मिथ्या होईल. अज्ञानाच्या कर्माची फलभोगा वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे. आणि तो ईश्वर संकल्प कसा आहे? सत्य संकल्प असतो. ईश्वर मिथ्या नसतो कधी. ईश्वर सत्य संकल्प आहे असं शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून केवळ इच्छेच्या अभावानं पूर्वजन्मात केलेल्या काम्य कर्माचं फल होणार नाही हे बोलणं अत्यंत काय आहे? विरुद्ध आहे. शिवाय आता इकडं बघा,
आता जर असं म्हटलं, काय म्हटलं की एखाद्याने कर्म केलं, काम्य कर्म केलं आणि त्या काम्य कर्माचं पुन्हा त्याला संचिता जे काम्य कर्म आहे त्या काम्य कर्माचं फल पुन्हा त्याला नको वाटलं, म्हणजे त्या फलाच्या इच्छेचा अभाव झाला आणि इच्छेच्या अभावामुळे जर त्याला ते फल प्राप्त नाही झालं तर मग निषिद्ध कर्माचं फल कुणालाच प्राप्त नाही झालं. कारण निषिद्ध कर्माचं फल काय असतं? काय असतंय? निषिद्ध कर्माचं फल काय असतंय? दुःख. निषिद्ध कर्म केलं त्याच्यापासून पाप तयार होतं निषिद्ध कर्मापासून, आणि त्या पापाचं फल काय असतं? दुःख असतं. म्हणजे दुःखाची कुणाला अपेक्षा असते? कुणाला अपेक्षा असते? दुःखाचं फल कुणाला नकोच वाटतं ना. मग आता फलात फल नको वाटतं, फलाची अनिच्छा झाली ना. फलाची इच्छा राहिली का? नाही. फलाच्या इच्छेचा अभाव झाला म्हणून त्या निषिद्ध कर्माचं फल सुद्धा कोणालाच भेटलं नाही पाहिजे. मग असं शक्य आहे का? मग जर निषिद्ध कर्माचं फलाची इच्छा राहिली नाही, ते नको वाटलं तरी ते होतच. निषिद्ध कर्म केलं, त्या निषिद्ध कर्माचं फल नको वाटतं पण तरी पण ते फल होतच का नाही प्राप्त. मग तसं काम्य कर्म केलं आणि काम्य कर्म केल्यानंतर जर फलाच्या इच्छेचा अभाव झाला तर ते फल कसं काय प्राप्त नाही होणार? तेही होणारच. आणि ते जर होत नसेल तर निषिद्ध कर्माचं फल जे आहे ते सुद्धा व्हायला नाही पाहिजे. तसं शक्य बघा, पूर्वजन्मात केलेल्या काम्यकर्माचं फल होणार नाही हे बोलणं अत्यंत विरुद्ध. शिवाय केवळ इच्छेच्या अभावानंच काम्यकर्माचं फल कोणाला होत नाही असं मानलं तर अशुभ कर्माचं जे दुःख फल ते कोणालाही होऊ नये. कारण निषिद्ध कर्माचं फल जे दुःख त्याची कोणालाही इच्छा नाही. आहे का कोणाला दुःख व्हावं याची इच्छा? दुःख तर होतं म्हणून ज्ञानावाचून दुसऱ्या कोणत्याही उपायानं कर्मफलाचा अभाव होत नाही. वेदांत मतात कर्मानुष्ठानकाली निविच्छ पुरुषाच्या कर्माचं फल त्याला होत नाही असं मानलेलं आहे. ऐका, वेदांत मतामध्ये कसं आहे, कर्मानुष्ठान ज्या वेळेला मनुष्य करत असतो, कर्मानुष्ठान करत असताना त्यावेळेला त्याला जर विहित कर्माच्या फलाची इच्छा नसेल, कर्म करतोय विहित आणि विहित कर्म करत असताना त्या फलाची इच्छा न धरता त्याने जे कर्म केलं, सुधर्मनुष्ठान फलाची इच्छा न धरता त्यानं जर ते कर्म केलं तर त्याला त्या कर्माचं फल प्राप्त होत नाही असं म्हटलेलं आहे. पण एकदा कर्म केलं पुन्हा फलाची इच्छेचा अभाव झाला असं नाही झालं. कर्मानुष्ठान कालामध्ये त्याला इच्छा नसावी लागते. कधी? कर्मानुष्ठान कालामध्ये. वेदांत मतामध्ये कर्मानुष्ठान काली म्हणून तिथं गडद अक्षरात लिहिला तो कर्मानुष्ठान, तो शब्द महत्वाचा आहे. कर्मानुष्ठान कालामध्ये निविच्छ पुरुषाच्या कर्माचं फल त्याला प्राप्त होत नाही असं मानले. त्याचप्रमाणे कर्म अनुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचं फल होत नाही असं वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षीचं म्हणणं आहे. कळलं का? म्हणजे कर्माचं अनुष्ठान केल्यानंतर सुद्धा जर फलाच्या इच्छेचा अभाव झाला तर त्याला कर्मफल प्राप्त होत नाही असं ते वेदांतातलं रहस्य न जाणता ते पूर्वपक्षी म्हणतो. कारण कर्म फलेच्छे सहित हो, अगर फलेच्छा रहित हो, कर्म आपल्या फलाचा भोग निश्चित देणारच असते. का बघा, तुम्ही फलाची इच्छा धरून कर्म करा किंवा फलाची इच्छा सोडून कर्म करा, ते कर्म केलं की तुम्हाला ते फल देणारच. फलाची इच्छा धरली नाही कर्म केलं तर ते फल देत नाही असं नाही, देतं. पुण्यकर्म केलं, फलाची इच्छा धरून तर स्वर्ग प्राप्त होणार आहे. फलाची इच्छा न धरलं ते पुण्यकर्म केलं त्याला स्वर्ग नाही मिळणार, पण फल मिळत नाही असं नाही, मिळतं. काय फल मिळतं? अंतःकरणाची शुद्धी. काय होते? अंतःकरणाची शुद्धी हेच त्याला फल प्राप्त होतं. पण फलच प्राप्त होत नाही असं नाही. फरक इतकाच, इच्छा रहित कर्म करणाऱ्याला अंतःकरण शुद्धीरूपी फल प्राप्त होतं आणि इच्छा सहित कर्म करणाऱ्याला केवळ स्वर्गादी भोग हे काय होत असतात? प्राप्त होत असतात. हेच त्यांना फल प्राप्त मिळतं. कर्मानं अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकानं अपरोक्ष ज्ञान झालं तर त्याला कर्माचं फल होत नाही. आहे का? कर्मानं अंतःकरण शुद्ध झालं आणि अंतःकरण शुद्ध होऊन त्यानं गुरूंच्या मुखातून श्रवण केलं, श्रवणानं त्याला अपरोक्ष ज्ञान झालं, साक्षात्कार झाला, ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं.
मग त्याला आता कर्माचं फल प्राप्त होत नाही. आणि कर्म करून, चित्तशुद्ध करून, गुरुपासून उपदेश श्रवण करून ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं, ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, त्याला कर्माचं फल आता भोगावं लागत नाही. परंतु श्रवणाच्या अभावानं ऐका, चित्तशुद्ध केलं पण त्याला श्रवण घडलं नाही, गुरु भेटले नाही, त्यानं उपदेश श्रवण केला नाही, त्याला ज्ञान झालं नाही, साक्षात्कार झाला नाही, पण कर्म कसं केलं होतं? कसं केलं होतं? निष्काम कर्म केलेलं होतं, इच्छा धरून कर्म केलेलं होतं का? नव्हतं. त्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं. अंतःकरण शुद्धीही त्याला होते आणि त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. दोन्ही होतात त्याला, जर ज्ञान नाही झालं तर. बघा, श्रवणाच्या अभावानं किंवा दुसऱ्या कोणत्या कारणानं ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं नाही, त्याला ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर त्याला इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतोच. त्याला जरी स्वर्गाची त्याला इच्छा नसली, त्यानं स्वर्गाची इच्छा धरून त्यानं जरी ते कर्म केलेलं नसलं, त्यानं अंतःकरण शुद्धी करता ते कर्म केलेलं असलं, तरीही त्याला अंतःकरण शुद्धी होऊन त्याला ते फल प्राप्त होतच. हा वेदाचा काय सिद्धांत. पण हे स्वर्गादी भोग तो निरीच्छ पुरुषाला अवांतर आहे. पण स्वर्ग प्राप्त होणं, तिथले भोग प्राप्त होणं, ज्याला इच्छाच नाही त्याला ते मग काय परमभजन नाही का, ते अवांतर फल आहे, ते गौण फल आहे. त्याला चित्तशुद्धी झालेलीच आहे, त्या कर्माने त्याला काय झालेली असते? चित्तशुद्धी झालेलीच असते. म्हणून योग्य काळी, ज्यावेळेला योग्य काळ येतो त्यावेळेला गुरु भेटतात, गुरुपासून त्याला श्रवण घडतं आणि श्रवण घडून ज्ञानद्वारा काय होतो? मोक्ष होतो. त्याला मोक्ष होणारच आहे. येतावता म्हणजे एवढ्यावरून अज्ञान आला, ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायानं कर्मफल भोगाची निवृत्ती होणार नाही. अज्ञानी जीवाला ज्ञान झाल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच उपायाने कर्मफलाची निवृत्ती होत नसते. त्याला कर्म भोगावंच लागतं, कर्माचं फल हे भोगावंच लागतं. आता प्रायश्चित्तानं संपूर्ण पापाचा नाश होतो हे म्हणणंही सिद्ध होत नाही. त्यांनी म्हटलं होतं बघा, काय म्हटलं होतं माहिती आहे का? तर त्यांनी मागच्या जन्मातले, अनेक जन्मातले जे आपल्याकडून निषिद्ध कर्म घडलेले असतात, ते जे संचितात असतात का नाही, निषिद्ध कर्म, त्या निषिद्ध कर्माच्या नाशासाठी त्यानं प्रायश्चित्त कर्म करायचं मुमुक्षू. आणि प्रायश्चित्त कर्म केलं की त्या प्रायश्चित्त कर्म आणि संचितातले काय होतात? सगळे कर्म, निषिद्ध कर्म काय होऊन जातात? नष्ट होऊन जातात. हे जे त्यांचं म्हणणं होतं त्याचं खंडन करतात. आता ही ग्रंथकार म्हणतात की संचितातले जे निषिद्ध कर्म आहेत ते अनेक जन्मात तयार केलेले आहेत, ते अनेक प्रकारचे कर्म आहेत. मग अनेक जन्मात अनेक प्रकारचे जे निषिद्ध कर्म ते एका जन्मातल्या प्रायश्चित्तानं कसे नष्ट होतील? नष्ट होतील? शक्यता आहे का एका जन्मात नष्ट होणे ते सगळे कर्म? अनेक प्रकारचं कर्म आहे. एका जन्मात किती प्रायश्चित्त करणार आहे बघा. आता प्रायश्चित्तानं संपूर्ण पापाचा नाश होतो हे म्हणणं सिद्ध होत नाही. कारण अनंत कल्पांचं जे अनंत पाप, अनेक कल्प जन्म घेतले ना आपण, आणि त्याच्यात आपण पाप केलेलं असतं, आणि ते अनंत पाप त्याचं एक जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. एका जन्मात कसं प्रायश्चित्त होईल? सगळ्याच गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण आदी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त, याला साधारण प्रायश्चित्त म्हणतात ना, हे पाप नष्ट करतं. गंगेचं स्नान, ईश्वराचं नामोच्चारण हे पाप नष्ट करतं, हे साधारण प्रायश्चित्त आहे. तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचं साधन. हे नामस्मरण असे, गंगेचं स्नान हे सुद्धा काय करतात? अंतःकरण शुद्ध करतात. आणि अंतःकरण शुद्ध होऊन ते सुद्धा ज्ञानाचं साधन असतं. म्हणून त्याला पापनाशक म्हटलेलं आहे. लक्षामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? पापनाशक. दुसरं असं म्हटलं होतं त्यांनी, त्या पूर्वपक्षीने अजून एक म्हटलं होतं, काय? नित्य नैमित्तिक कर्माच्या क्लेशानं संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो असं म्हटलं होतं बघा. मुमुक्षू मोक्षाच्या इच्छेनं नित्य नैमित्तिक कर्म करायला लागला की नित्य नैमित्तिक कर्म करताना त्याला क्लेश होता. काय होतं? दुःख होतं, क्लेश होता. मग हे जे क्लेश आहे हे त्याच्या संचितातल्या निषिद्ध कर्माचं फल आहे. आणि मग हे क्लेश भोगून त्याचं सगळं संचितातलं निषिद्ध कर्म काय होऊन जातं? नष्ट होऊन जातं. आणि नंतर पुढच्या जन्मात त्याला काय राहत नाही, निषिद्ध कर्माचा भोग राहत होतच नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. ते पण चुकीचं आहे. लक्षामध्ये
नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशानं संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो असं म्हटलं होतं, पण हेही म्हणणं बरोबर नाही. का? कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे आहे. संचितात जे निषिद्ध कर्म आहे ते संचितातलं निषिद्ध कर्म सुद्धा कसं आहे? अनेक प्रकारचं आहे. आणि अनेक प्रकारचं असून त्याचे अनेक प्रकारचं दुःख हे त्याचं फल आहे. कर्म जर अनेक प्रकारचं आहे निषिद्ध कर्म, तर ते दुःख त्याचं फल असणारं दुःख सुद्धा कसं असेल? अनेक प्रकारचं असेल. एका प्रकारचं म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म करताना जे दुःख होतं ते एका प्रकारचं दुःख होऊन अनेक प्रकारचं म्हणजे निषिद्ध कर्म ते कसं काय नष्ट होईल का? होऊ शकत. बघा, संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचं असून त्याचं अनेक प्रकारचं दुःख हे फल आहे. केवळ कर्म अनुष्ठानाच्या क्लेश भोगानेच त्यांचा फलभोग संपणार नाही. आलं? अजून एक असं म्हटलं होतं, काय असंही म्हटलं होतं की संपूर्ण काम्यकर्माचं किंवा संपूर्ण काम्यकर्माने एकच शरीर प्राप्त होतं. निषिद्ध कर्म नष्ट झालं, नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करतात, मग संचितात उरलं ते काय? फक्त विहित कर्म. आणि त्या संपूर्ण विहित कर्माच्या फलभोगासाठी त्याला फक्त एक शरीर प्राप्त होतं. आणि एका शरीरामध्ये मग त्या सगळ्या संचित कर्माचा म्हणजे विहित संचित कर्माचा काय होतं? त्याला फलभोग होतो एका शरीरात. असं जे म्हटलं तर शक्य आहे का? सगळ्या कर्माचा एका शरीरात कसं काय भोग होईल? ते कर्म अनेक जन्मात भोगायचं असते, एका जन्मात त्याचा भोग कसं काय होईल? बघा, संचितातील काम्यकर्म ही अनंत प्रकारचा आहे, त्याचा एकाच जन्मात भोग घडणं संभवत नाही. शिवाय एका पुरुषाशी एका काली नाना शरीरांना जो भोग सांगितला तो सिद्ध योगी वाचून आणण्याला नाही. किंवा अजून एक सांगितलं होतं त्यांनी, योगी पुरुषाला जसं एकाच वेळेला अनेक शरीर प्राप्त होतात आणि अनेक शरीर प्राप्त करून एकाच काळामध्ये सगळ्या संचितातल्या कर्माचा काय करतो? तो भोग भोगतो असं म्हटलं होतं. तसं आमच्या मतामध्ये ते म्हणत होते की आमचा तो मोक्ष सुद्धा नित्यनैमित्तिक कर्म करणार पुढचा एक जन्म प्राप्त करेल आणि एक जन्म प्राप्त करून एकाच जन्मामध्ये सगळ्या संचितातल्या कर्माचा तो काय करेल? फलभोग घेईल, आहे का नाही? असं जे म्हणतं ती पण चुकीचं आहे. का? कारण एका जन्मात अनेक शरीर प्राप्त करणं आणि अनेक शरीर प्राप्त करून एकाच वेळेला त्या अनेक शरीरांनी सगळ्या कर्माचा भोग हे सामान्य लोकांच्याकडून ते शक्य नसतं. हे फक्त जो सिद्ध योगी आहे त्या सिद्ध योगाला ते शक्य असतं. त्याला योगाचं सामर्थ्य असतं आणि योगाचं सामर्थ्य असल्यामुळे योग सामर्थ्यानं अनेक शरीर तो काय करतो? धारण करू शकतो. जसं सामान्य जीव कसं अनेक शरीर धारण करू शकतो, त्यांच्याकडे सामर्थ्य नसतं. त्यामुळे एकाच वेळी त्याला अनेक कर्माचा अनेक प्रकारच्या संचितातलं अनेक प्रकारचं जे कर्म असतं एका वेळी सगळा फलभोग कसं काय त्याला होईल? होणार नाही. बघा, सिद्ध योग्या वाचून आणण्याला शक्य नाही. सिद्ध योग्याला पुष्कळ तरीचं सामर्थ्य असलं तरी त्याला सुद्धा ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत. सिद्ध योगी असेल तर शरीर धारण करता येईल, आमचं करता येईल, सगळं करता येईल, पण त्याला सुद्धा ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. हा वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांताचा सिद्धांत आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होतच नाही, तो कोणी असतो. अशा रीतीनं काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्याला नित्यनैमित्तिक कर्माचं फल भोगण्याकरता, तसंच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगाकरता अनंत शरीर ही घ्यावीच लागतील. कळलं का? निषिद्ध कर्म जरी तरी सोडलं, काम्य कर्म जरी सोडलं आणि नित्यनैमित्तिक कर्म केलं, त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या फलभोगासाठी त्याला स्वर्गाला जावंच लागेल. संचितात जेवढी कर्म त्या सगळ्या संचितातल्या कर्मासाठी त्याला जन्म घ्यावेच लागतील. आलं? आणि अनंत शरीर घेऊन सुद्धा त्यांना मोक्ष होणार नाही, जो ज्ञान होत नाही तो त्यांना मोक्ष होणार नाही. तो मोक्ष केवळ जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानानेच होईल. ज्ञानादेव तो कैवल्य. कैवल्य म्हणजे मोक्ष. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होत असतो. ज्ञानात होते न मोक्ष. ज्ञानाशिवाय मोक्ष दुसऱ्या कशाने प्राप्त होत नाही. जसं स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत दिसतात प्रत्येक नाही, स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ दिसत असतात. मग त्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? जागा झाल्याशिवाय ते पदार्थ निवृत्त नाही होत. त्याची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. तसंच आत्मज्ञान रूप जे निद्रा आणि आत्मअज्ञान रूप
आत्म्याच्या अज्ञानाची जी निद्रा आणि त्या निद्रेमुळं प्रतीला येणारा सगळा संसार जो बंद, जो लक्ष दिला तर लक्षात येते का? अरे आत्म्याचं जे अज्ञान आहे ही अज्ञानाचीच निद्रा आहे आणि त्या आत्म्याच्या अज्ञानरूपी निद्रेच्या योगानं हा संसार बंध सगळा प्रतीला येतोय आणि हा सगळा संसार बंध हा आहे स्वप्न. मग संसार बंध रूपी स्वप्न हे कधी नष्ट होईल? ही अज्ञान रूपी निद्रा नष्ट झाल्याशिवाय होईल का? नष्ट होत नाही. आणि ती अज्ञान रूपी निद्रा कशा नष्ट होईल? आत्मज्ञान रूपी जागृती. आत्मज्ञान रूपी जागृतीशिवाय अज्ञान रूपी निद्रा नष्ट होत नाही आणि ती निद्रा जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत हे संसार बंध रूपी स्वप्न पदार्थ त्यांचा बाध होत नाही, ते नष्ट होत नाही. कळलं का? स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ त्वरित होतात, त्याची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. तसंच आत्मा अज्ञान रूप जी निद्रा त्यामुळं जो मिथ्याबंध प्रतीत होतो त्याची आत्मज्ञान रूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. अशा रीतीनं अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. कळलं का? अधिकाऱ्याची, विषयाची आणि प्रयोजनाची अशी काय आहे? सिद्धी आहे. म्हणून पूर्वतरंगामध्ये प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्राप्त, कर्तृकर्तव्य, जन्यजनकारी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. त्यांनी अधिकाऱ्याचा संभव सांगितला, वेदांताने अधिकाऱ्याचा संभव सांगितला, नंतर खंडन करून त्यांनी विषयाची सिद्धी केली, त्यांनी त्यांचं खंडन करून विषयाची काय केली? सिद्धी केली. यांनी प्रयोजनाचा अभाव सांगितला होता, यांनी प्रयोजनाचा भाव काय केला? सिद्ध केला. म्हणजे हे जे अनुबंध होते अधिकारी, विषय आणि प्रयोजन सगळे सिद्ध केले. मग आता हे सगळे सिद्ध केल्याच्या नंतर यांचा संबंध आपोआपच काय होऊन जातो? सिद्ध होऊन जातो. म्हणून प्राप्य प्राप्त, कर्तृकर्तव्य, जन्यजनकारी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. अधिकार्याधिकांची सिद्धी आहे. म्हणून ग्रंथारंभ आवश्यक असा आहे, पद आहे. ओम शांती शांती शांती.